अंजली दमानिया यांनी असा आरोप केलाय की सुरेश धस यांची बावनकुळे यांच्या बंगल्यावर एका व्यक्तीसोबत भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणात यू टर्न घेतलाय, आपली भूमिका सौम्य. हे बघा, माझी अजूनही भूमिका कुठेही सौम्य वगैरे नाही. अंजली ताईंचं मी आजही आदर करतो बरं का. आणि मी एवढा छोटा बेटा नाही, याची भेट झाली त्याची भेट झाली. मी भेटा गाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही. अण्णा महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोपी अटक नाही, त्यामुळे आता उद्या ज्या ज्ञानेश्वरी ताई आहे त्या एसपीची भेट घेऊन उपोषणाचं त्यांनी इशारा दिलेला आहे. मग काय करेल ते माय माऊली ती काय करेल त्यांचं बरोबर आहे. त्या वेगळ्या एजन्सीकडे तपास द्या म्हणतात, परंतु माझं मत आहे ताईंना त्यांना विनंती आहे की थोडा दिवसाचा अवधी द्या. त्यांची चूक नाही आहे. त्यांचा पती जाऊन 15 महिने होऊन गेले, आता हे 16वा महिना लागला. 16 महिन्यामध्ये पण आता एसपींनी DYSP आणि LCB अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे. आणि ज्या दिवशी एसपींनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक 10 ते 12 का 16 जण परळीमधनं गायब आहे. ते जे लोक गायब आहेत ते सापडतील, ते कुठे जाणार नाहीत. आणि माझं मत असं आहे की त्या ताईंच्यावरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत. मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढवून आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेले पाहिजेत, असं माझं स्वतःचं मत. अंजली दमानिया म्हणते की सुरेश धस यांची भूमिका अचानक कशी काय बदलली? माझी भूमिका नाही, कालही तीच आहे, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील. कोणत्या दोन्ही बाबतीत, संतोषच्या तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील. संतोष देशमुख, सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत. हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे. पंकजा मुंडे यांनी आज वक्तव्य केलं भाषणामध्ये.